या नवऱ्यासाठी काही पण करा, कितीही करा, पण आहे ना हे तेव्हाच त्यांची जात दाखवणार. म्हणून माहित नाहीत नवरा आयुष्याचा साप असतो. समजलं का? मी 1000 वेळेस सांगते तुम्हाला. हा बघा काहीतरी खरं बोल ना. असं गळ्याकडे पाहते, इकडे पाहते, मला असं फुलकीची. हा आणि साप आहे होय मी. तो दाब काय मुडका असं होय, असं मुडका मी जायला. अहो तुम्ही सांगा, बायको कोणासाठी नटती सांगा बरं तुम्ही. कोणासाठी नटती सांगा ना. म्हणजे यो दाजी मिळाली थोडी पण तारीफ नाही करीत भावना बहिणो. आणि हा बघा मला किती घाम, हा मला किती घाम यायला. हे बघा भावना बहिणो, हे बघा घाम बघा. आणि हा बघा इकडे चालली मटणाची चटणी. हे बघा बघू शकता तुम्ही. हा मटणाची चटणी चालली. बरं ह्या दाजीनं मला थोडं तरी असं म्हणजे भाजी तुम्हाला झणझण लागते ना. तुम्हाला लाल लाल लागते ना. हा जास्त लाल करून टाका इंगळ्यासारखी, पण जिभेला फोड आली पाहिजे. है की बघा बायकोच्या सौंदर्याचं काय नाही पडलं. बघा बरं भावना बहिणो, अशा काही गोष्टी आहेत. आणि ह्या बघा एवढ्या उन्हात चाललंय आज मस्तपैकी बेत करणं चाललंय. दाजीला एक दिवस झालं म्हणजे मला मटणाची चटणी नाही केली किंवा मटणाची चटणी नाही केली. महागल्दी केली पण त्यांना ती आवडलीच नाही. म्हणून आज मी माझ्या हाताने करायला लागले. म्हणजे चला त्यांना देवात चटणी कोण. आणि यांच्यासाठी बघा ना मी नटले तर हे मला बघाणं पण नाही. काय दिसालेली काय म्हणते ना, नटी नटी चांगलं आहे ना रे. हे बाय. बस खाऊ घेऊ का भाजून येते अजून. बस ना ए बस का सांगा. तर दाजीला आज मस्तपैकी म्हणलं मटणाची चटणी करून दिली भांड बहिणो. आणि या सगळ्या जायनी निरिकायला झणझणीत मटण चटणी केली आहे, ते पण चुलीवरची झणझण. आणि मला काही जणांनी कमेंट टाकायला आहेत बरं का, की संगीतताई तुम्ही जेव्हा मटणाची रेसिपी टाकताय, भाजी टाकताय, तेव्हा आमच्या तोंडाला लई पाणी येते. म्हणून तुम्हाला रेसिपी टाकते की मी, तुम्ही करून खाजा घरी म्हणून. होय होय असं नाही ना की मी समजा लांब आहे तुम्ही लांबत तर तुम्ही घरी करून खाऊ शकताय. होय भावनो बहिणू, खरे खोटे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेसिपी टाकत असते संगीता प्रोडक्शन यूट्यूबच्या चॅनेलवर आणि फेसबुकच्या पेजवर संगीता गायकवाड ब्लॉग. तर सगळ्यांनी जाऊन तिथं फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अशाच मस्त मस्त नवीन नवीन मटणाच्या याच्या रेसिपी बघायला भेटतात. आणि दुसरं मला व्हेज वगैरे येत नाही, फक्त हां नॉन व्हेज येते. मटणाचं काही पण सांगा तुम्हाला, आहे की नाही. मटनाचा हाँ मटन की रानी हूँ मैं, और मैं कुछ भी बोलो मटन का कुछ भी बोलो मैं करके दिखाऊंगी, लेकिन वो पाला भाजी नहीं आता.